नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शासन पद्धतींच्या एका रंजक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील एक महत्त्वाचा पाठ आहे, ज्यात भारतीय संविधानातील शासन यंत्रणेबद्दल माहिती दिली आहे. आणि गंमत म्हणजे या पाठाच्या सुरुवातीलाच काही असे प्रश्न विचारलेत जे आपल्याला विचार करायला लावतात. जसं की पंचदीय शासन पद्धती म्हणजे नेमकं काय, किंवा भारताला पंतप्रधान आहेत पण अमेरिकेला का नाहीत. आणि हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला दोन मुख्य शासन पद्धतींमधला फरक स्पष्ट करतात. एक म्हणजे संसदीय आणि दुसरी अध्यक्षीय. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या दोन्ही पद्धती कशा चालतात आणि भारताने त्यापैकी एक का निवडली हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणं. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया. सुरुवात शासन संस्थेच्या मूळ घटकांपासून करूया का? कोणत्याही शासन संस्थेचे 3 मुख्य भाग असतात, बरोबर? अगदी बरोबर. ते 3 भाग म्हणजे काय? कायदेमंडळ, जे कायदे बनवतं, कार्यकारी मंडळ, जे त्या कायद्यांची अंमलबजावणी करतं, आणि तिसरं म्हणजे न्यायमंडळ, जे न्याय देण्याचं काम करतं. या तिघांचे आपापसातले संबंध कसे आहेत यावरच शासन पद्धतीचं स्वरूप ठरतं. तर संसदीय शासन पद्धतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली असं या आपल्या स्रोतामध्ये म्हटलंय. पण मला एक गंमत वाटते की इंग्लंडचं संविधान अलिखित आहे, तरीही ही पद्धत तिथे इतकी छान विकसित झाली. हो, आणि म्हणूनच या पद्धतीला इंग्लंडचं एक मोठं योगदान मानलं जातं. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यकारी मंडळ, म्हणजे आपले पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ. हे कायदेमंडळामधूनच निवडले जातात आणि ते कायदेमंडळाला जबाबदार असतात. जबाबदार शासन पद्धती असा एक शब्दप्रयोग इथे वापरलाय. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की जोपर्यंत कायदेमंडळाचा म्हणजे संसदेचा कार्यकारी मंडळावर विश्वास आहे, अगदी जर संसदेला वाटलं की सरकार योग्य काम करत नाहीये, तर संसद अविश्वासाचा ठराव मांडून त्यांना सत्तेवरून दूर करू शकते. म्हणजे हे नियंत्रणाचं एक खूप प्रभावी साधन आहे. हो ना. त्यामुळे कार्यकारी मंडळावर सतत एक दबाव असतो. म्हणजे त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी असते. एकतर कायद्याची अंमलबजावणी करायची, बरोबर, आणि दुसरं म्हणजे कायदेमंडळाचे सदस्य म्हणून सुद्धा काम पाहायचं. अगदी बरोबर. आणि यात सामूहिक जबाबदारी हे एक आणखी वैशिष्ट्य आहे. अच्छा. म्हणजे एखाद्या खात्याचा निर्णय, समजा संरक्षण खात्याचा, हा केवळ त्या एका मंत्र्याचा निर्णय मानला जात नाही. तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो आणि त्याची जबाबदारी सर्वांची असते. ते एकत्र तरतात किंवा एकत्र बुडतात. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आता भारताच्या संदर्भात पाहूया. भारतात संसद म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. यातले लोकसभेचे प्रतिनिधी तर थेट जनतेकडून निवडले जातात. हो, आणि निवडणुका झाल्यावर ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात, तो बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. त्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो आणि मग तो आपल्या सहकाऱ्यांची मंत्री म्हणून निवड करतो. आणि जर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर जे अनेकदा होतं, तेव्हा काही पक्ष एकत्र येतात, आपलं बहुमत सिद्ध करतात आणि सरकार स्थापन करतात. यालाच आपण आघाडी सरकार किंवा कोएलिशन गव्हर्नमेंट म्हणतो. हो, आणि अशा वेळी ती सामूहिक जबाबदारी टिकवणं अजून अवघड होऊन बसतं. खरंय, पण या पद्धतीत संसद श्रेष्ठ मानली जाते, कारण तिथे लोकांच्या प्रतिनिधींमार्फत म्हणजे एक प्रकारे जनतेच्याच अपेक्षा व्यक्त केल्या जातात. बरोबर, आणि लोकहिताचे निर्णय घेतले जातात अशी अपेक्षा असते. आता एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. आपल्या संविधानाने अध्यक्षीय पद्धतीऐवजी संसदीय पद्धतीचा स्वीकार का केला असावा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, आणि या स्रोतानुसार याची 2 मुख्य कारणं दिली आहेत. पहिलं म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. म्हणजे आपल्याला त्या पद्धतीचा एक परिचय होता, सवय झाली होती. हो, ही पद्धत आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या विचारांचा एक भाग बनली होती, त्यामुळे ती स्वीकारणं जास्त स्वाभाविक होतं. आणि दुसरं कारण काय? दुसरं कारण म्हणजे या पद्धतीत चर्चा आणि विचारविनिमयाला खूप वाव असतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत साधक-बाधक चर्चा होते. यात विरोधी पक्षांची भूमिकाही खूप महत्वाची ठरते. हो, विरोधी पक्ष फक्त टीका करायला नसतो. नाही, तो सरकारला सहकार्य करू शकतो, धोरणांमधल्या त्रुटी दाखवू शकतो आणि प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करून सरकारला अधिक चांगलं काम करायला भाग पाडू शकतो. यामुळे कायदे जास्त निर्दोष बनतात अशी अपेक्षा असते. हो, ठीक आहे. आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. अध्यक्षीय शासन पद्धती. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका. ही पद्धत संसदीय पद्धतीपेक्षा इतकी वेगळी कशी आहे?
यातला मूलभूत फरक हा आहे की इथे कार्यकारी मंडळ कायदे मंडळापासून पूर्णपणे वेगळं असतं. पूर्णपणे वेगळं. हो, आणि ते कायदे मंडळाला जबाबदार नसतं. कार्यकारी प्रमुख म्हणजेच राष्ट्राध्यक्ष हे थेट जनतेकडून निवडले जातात, संसदेकडून नाही. अच्छा. म्हणजे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष हेच कार्यकारी प्रमुख असतात आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सगळे अधिकार त्यांच्या हातात असतात. बरोबर. या पद्धतीत शासन संस्थेचे तिन्ही विभाग, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, एकमेकांपासून स्वतंत्र असतात, पण त्याच वेळी ते एकमेकांवर नियंत्रणही ठेवतात. नियंत्रण कसं काय? जेणेकरून कोणीही अमर्याद शक्तिशाली होणार नाही. यालाच नियंत्रण आणि संतुलनाचं म्हणजे चेक्स अँड बॅलन्सेसचं तत्व म्हणतात. हे खूपच वेगळं आहे. म्हणजे एकीकडे स्वातंत्र्य पण दुसरीकडे नियंत्रण. हो, उदाहरणार्थ राष्ट्राध्यक्ष एखाद्या कायद्याला व्हेटो वापरून रोखू शकतात, पण संसदेकडे बहुमत असेल तर ते तो व्हेटो निष्प्रभ करू शकतात. म्हणजे सतत एक प्रकारची रस्सीखेच चालू असते. अगदी. आणि त्यामुळे राज्यकारभार जबाबदारीने होऊ शकेल अशी रचना त्यामागे आहे. तर आज आपण संसदीय आणि अध्यक्षीय या दोन प्रमुख शासन पद्धतींचा अभ्यास केला. एकात कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाचाच भाग आहे आणि त्याला जबाबदार आहे. तर दुसऱ्यात ते पूर्णपणे स्वतंत्र आहे. भारताने चर्चेला आणि प्रतिनिधींच्या मताला महत्त्व देणारी संसदीय पद्धत स्वीकारली. हो, ज्याची मुळं आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि ब्रिटिशकालीन अनुभवात खोलवर रुजलेली आहेत. मला वाटतं या चर्चेतून दोन्ही पद्धतींमधला फरक आपल्या श्रोत्यांना नक्कीच स्पष्ट झाला असेल. जाता जाता त्यांच्यासाठी एक विचार सोडून जाऊया. हो, नक्कीच. या स्रोतामध्ये शेवटी एक उल्लेख आहे की फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी यांसारख्या देशांमध्ये या दोन्हीपेक्षा वेगळ्या शासन पद्धती आहेत. म्हणजे मिश्र पद्धती. हो, एक प्रकारे. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या दोन प्रमुख पद्धतींच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या देशांनी आपल्या परिस्थितीनुसार या पद्धतीमध्ये कोणते बदल केले असतील आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे फायदे तोटे काय असतील यावर नक्कीच विचार करायला हवा.